नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी निकालासंदर्भात आजच्या न्यूजपेपरमध्ये महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा। सोबतच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या टेलिग्राम ग्रुपवरती देखील जॉईन व्हा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आजच्या तारखेची न्यूज आलेली आहे लोकमत न्यूजपेपरमध्ये। तलाठी निवड यादी आठवड्याभरात, याद्यांचे काम अंतिम टप्प्यात, 26 जानेवारीला नियुक्तीपत्रे मिळण्याची शक्यता। यात त्यांनी म्हटलं आहे, तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आठवड्याभरात जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। जात संवर्गनिहाय व जिल्ह्यातील रिक्त पदानुसार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे तलाठी पदाकडे आस लावून बसलेल्या तरुणांना लवकरच नियुक्तीपत्रे मिळू शकतील। येत्या 26 जानेवारीला ही नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे। निवड प्रक्रिया कोर्टाच्या निकालानंतरच बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर करताना 13 आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य 23 जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू करण्यात आली। भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर केले आहे। निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या 13 जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही सुरू होईल। रिक्त पदे भरताना जात संवर्गानुसार यादी तयार करण्यात येत आहे। हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून त्यावर अखेरचा हात फिरवण्यात येत आहे। ही यादी केवळ 23 जिल्ह्यांसाठीच असेल। या आठवड्याभरात ही निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हा स्तरावर जाहीर करण्यात येणार आहे, असे भूमी अभिलेखाच्या सरिता नरके यांनी सांगितले। तर मित्रांनो, तलाठी निकालासंदर्भात आजच्या तारखेची ही महत्त्वपूर्ण अशी माहिती प्रसिद्ध झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील 11.5 लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते। छाननीनंतर 4,466 जागांसाठी 10,41,713 एवढे अर्ज प्राप्त झाले होते। त्यापैकी 8,64,960 उमेदवारांनी परीक्षा दिली। मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा 3 टप्प्यात आणि दिवसातील 3 सत्रात घेण्यात आली। त्यानंतर 6 जानेवारी रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती। आता यासाठीची अंतिम निवड यादी येत्या आठवड्याभरामध्ये प्रसिद्ध होऊ शकते। तसेच 26 जानेवारीला उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची शक्यता देखील या न्यूजमध्ये सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ही होती तलाठी निकालासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। सोबतच आमच्या चॅनलवर का जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।